नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे अपघात प्रकरणी संपूर्ण अग्रवाल कुटुंबीयच आता तुरुंगात असल्याचं पाहायला मिळतंय. महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं एमपीजी क्लब रिसॉर्ट जिल्हा प्रशासनानं सील केलंय. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे सातारचे प्रतिनिधी जुबेर शेख यांनी. महाबळेश्वरमध्ये एमपीजी क्लबवर आता जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडलेला आहे. यावर हॉटेल सील करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. माझ्याबरोबर आहेत ते RTIचे जे अभय हवालदार आहेत. यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. आता यांच्या समवेतच आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्या काय मागण्या होत्या आणि काय नक्की झालेलं आहे. आता प्रशासन देखील या हॉटेलच्या समवेत आलेलं आहे. काय सांगाल अभयजी? मी 24 एप्रिलला तक्रार दिली होती. त्याच्यावरती आज जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे. पण विषय असा आहे की नुसतं हॉटेल सील करू नये अशी माझी मागणी आहे. जे क्लबचं जे पूर्वीचं बांधकाम होतं ते ठेवून जे बाकी इतरस्त बांधकाम आहे ते तोडण्यात यावं. मुख्यमंत्री साहेबांनी पण 2 दिवसापूर्वी हाच शब्द दिला होता की अग्रवाल असेल नाही तर कुणी असेल तर हे डिमॉलिश व्हायला पाहिजे, अशी माझी पूर्णपणे मागणी आहे. सर, यामध्ये सांगितलं जात आहे की अनधिकृत बांधकाम आहे, त्याला पाडलं गेलं पाहिजे. एकीकडं बार 2 दिवस झालं, 2 दिवसा अगोदर बार बंद केलं होतं. तुम्ही सातत्यानं हा आवाज उठवत आहे, काय सांगाल? बार बंद केलं म्हणजे जी मिळकत जी आहे तुम्ही आता मागं बघू शकता की फलकावरती जो शासकीय फलक आहे त्याच्यावरतीच मुळात रहिवासी वापर म्हणून आहे. तर ह्याचं कमर्शियल आता पूर्णपणे आताही बघत होतं की सील करेपर्यंत आतमध्ये प्रचंड पर्यटक होते, प्रचंड त्यांचे गिरायक होते. त्यांना ह्या 2 दिवस ही सगळं प्रोसेस चालली, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे अक्षरशः काल रात्री जेव्हा आम्ही इथं आलो तर राजरोजपुणे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आज प्रशासन आले, त्यांनी कारवाई चालू केली. आम्ही आनंद आहे त्या बाबतीत. कलेक्टर साहेबांचं मी त्यामध्ये आभार मानतो. पण ही प्रॉपर्टी जी आहे ते पूर्णपणे डिमॉलिश होणं गरजेचं आहे आणि ही प्रॉपर्टी परत अग्रवाल कुटुंबियांना कुठल्याही प्रकारे भाडेतत्वावरती देण्यात नाही. यामध्ये महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकाम खूप मोठे आहेत. यावर तुम्ही पुढची प्रक्रिया काय करणार आहे? यावरती आता असं करतो की मी टोटल ह्या ज्या मिळकती आहेत 114 मिळकती आहेत त्यामधल्या 100 मिळकती अशी मला माहिती मिळाली की 100 मिळकती ह्या फक्त रिन्यू वगैरे झालेल्या आहेत. 14 मिळकती 99% रिन्यू झालेल्या नाहीत किंवा त्याचे टॅक्सेस भरलेले नाहीयेत. तर त्याच्यावरती मी अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांना येत्या 2 दिवसामध्ये भेटून त्यांना जी असेल ती माहिती समोर देणार आहे. नक्कीच ही होते RTIचे अभय हवालदार. एमपीजी क्लबवर सकाळी 7 वाजल्यापासून प्रशासनाचा हातोडा पडलेला आहे. हे हॉटेल सील करण्यात आलेलं आहे. प्रशासन देखील सज्ज आहे. यावर पाहावं लागेल की आता नक्कीच या बांधकामावर बांधकाम पाडणार का, अशी देखील चर्चा इथे वर्तवली जात आहे. यामध्ये जे बांधकाम आहे आणि हॉटेल आहे, हॉटेल सील करण्यात आलेलं आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जे नूतन जिल्हाधिकारी आहेत यांची ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. साताराहून टॉप न्यूजसाठी जुबेर शेख, सातारा. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.